नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन सरकारची जी काय बाजू आहे ती मांडली. आणि बाजू मांडताना त्यांनी एक प्रकारे विरोधकांचा जो काही विरोध आहे या कंत्राटी भरतीला, त्याच्यामागचं ढोंग आहे, त्याच्यामागची दुटप्पी भूमिका आहे, ती एक प्रकारे उघड केली. आणि ते आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या विरोधकांचा बुरखा फाडतोय. आणि ते सांगत असताना त्यांनी या पद्धतीची कंत्राटी भरती, मग ती विविध पदांसाठी का असेना, यापूर्वी कोणकोणत्या सरकारांच्या काळामध्ये झाली होती, कोणकोणते मुख्यमंत्री तेव्हा होते, हे त्यांनी जाहीर केलं. आणि त्यामुळे खरं तर हा वाद जो आहे तो मिटायला पाहिजे होता. पण तो वाद न मिटता त्या ठिकाणी पुन्हा एकदा विरोधकांनी एक प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे. आणि अर्थात विरोधक जे त्यांनी आपली बाजू मांडायला हरकत नाही, पण ती मांडत असताना आपणच कसं खोटं बोलतोय आणि आपण कसं आता मान्य करतो आहोत की ही कंत्राटी भरती जी आहे ती आपापल्या काळामध्ये आपली सरकार असताना, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं कधी सरकार असेल किंवा आता महाविकास आघाडीचं सरकार झालं त्यावेळेला सुद्धा ही कंत्राटी भरती जी आहे ती घेण्यात आली होती. भलेही ती आत्ता या सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारच्या काळामध्ये ती पोलीस दलाच्या बाबतीत असेल, तरी इतर पदांच्या बाबतीमध्ये मात्र आपणही भरती घेतली होती, हे एक प्रकारे या सगळ्या विरोधकांनी मान्य केलेलं आहे. त्यातले मग विजय वडेट्टीवार असतील जे विरोधी पक्षनेता आहेत, किंवा मग रोहित पवार असतील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या म्हणजे शरद पवारानंतरचे एक दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनू पाहत आहेत, त्यांची सुद्धा एक संघर्ष यात्रा आहे. त्यानिमित्ताने त्यांनी या सगळ्या भरती प्रक्रियेवर टीका केली आणि सरकारची किंवा देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका होती त्याच्या विरोधात भूमिका घेतली. नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीची भूमिका घेतली. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की एक तर 1998 मध्ये पण असा GR निघाला होता, मग त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने तो GR का काढला, त्यावेळेला म्हणजे 2014 मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, मग तेव्हा तो GR का काढण्यात आला, किंवा आधी जेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये GR निघाला होता त्यावेळेला मग भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना त्यांनी त्याला विरोध का केला नाही, वगैरे वगैरे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. मुळात हे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत, त्या प्रश्नांना कोणताही अर्थ राहत नाही. याचं कारण आत्ता जी काही कंत्राटी भरतीची जो काही GR काढण्यात आला किंवा जी भरती करण्याचं ठरवण्यात आलं होतं त्यावेळेला या सगळ्या विरोधकांनी म्हणजे मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, यांनी सगळ्यांनी त्याला विरोध केला या भरतीला. आणि तो विरोध करताना त्यांचं म्हणणं हे होतं की या भरतीमुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या युवकांवर अन्याय होतोय, युवकांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही, आरक्षण नष्ट होऊन जाईल वगैरे पद्धतीचे आरोप त्यांनी केले. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे विरोधकांचं ते मूळ म्हणणं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. विरोधकांचं म्हणणं आहे की कंत्राटी भरती जर लागू केली तर त्याच्यामुळे युवकांचं नुकसान होणार आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण नष्ट होईल, आरक्षण संपून जाईल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार कंत्राटी भरती लागू करून एक प्रकारे युवकांवर अन्याय करते, महाराष्ट्राचं वाटोळं करतंय, असं यांची भूमिका आहे या विरोधकांची. पण ही जर भूमिका तुमची आहे तर मग तुमच्या काळामध्ये तुम्ही ही भरती का लागू केली, त्याच्यामुळे आरक्षण नष्ट होत नव्हतं का, किंवा त्याच्यामुळे युवकांवर अन्याय होत नव्हता का, तेव्हाच्या काळामध्ये कायमस्वरूपी भरतीवर त्याचा परिणाम होत नव्हता का, हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. पण ते स्पष्ट करत नाहीयेत, उलट ते आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. जे आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं की आता विरोधक हे त्या ठिकाणी एक प्रकारे उलटी चाल खेळण्याचा प्रयत्न करतील की बघा यांनीच त्याला नकार दिला नव्हता, आमच्या काळामध्ये भलेही त्या ठिकाणी कंत्राटी भरतीचं GR काढण्यात आला असेल किंवा ते लागू करण्याचा विचार आला असेल, पण भारतीय जनता पक्षानेच त्याला विरोध केला नव्हता, म्हणजे त्यांचा या भरतीला पाठिंबा होता. अर्थात त्यांचा पाठिंबा असेलच, कारण जो GR आधीपासून चालत आला होता तोच ते लागू करत राहिले, त्यात काही थोडेफार बदल केले असतील आणि तो लागू केला. स्वतः फडणवीसांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेत मान्य केलं की 2014 मध्ये जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी हा GR जो तो लागू केला होता. अर्थात भारतीय जनता पक्षाची कधी या कंत्राटी भरतीला विरोधाची भूमिका नव्हतीच. विरोधाची भूमिका कोणाची आहे तर ती या सगळ्या विरोधकांची आहे, जे आज आणतायत की कंत्राटी भरतीमुळे कसं सगळ्या युवकांचं नुकसान होणार आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांची भूमिका ती आहे की या कंत्राटी भरतीला आमचा विरोध आहे.
मग तुमचा जर आता विरोध आहे तर मग तुमच्या सरकार असताना किंवा तुमच्या सरकारच्या काळामध्ये मग महाविकास आघाडीचं सरकार असो, अशोक चव्हाणांचं सरकार असो, पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असो, या सगळ्या सरकारांच्या काळामध्ये तेव्हा तुम्ही कंत्राटी भरतीला का विरोध केला नाही? तेव्हा तुम्ही का म्हटलं नाहीत की नाही कंत्राटी भरती लागू करता कामा नये, याच्यामुळे युवकांवर अन्याय होईल? म्हणजे तुम्ही कंत्राटी भरतीला समर्थन देत होता, तुमचा पाठिंबा त्याला होता आणि म्हणून ती कंत्राटी भरती लागू केली होती. आणि त्यात काही वावगंही नसतं. ज्यावेळेला मनुष्यबळ कमी असतं, ज्यावेळेला आपल्याला तात्पुरती काही माणसं आवश्यक असतात तिथे नेमणं, त्यांना नियुक्त करणं, त्यावेळेला मग वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून अशी माणसं नियुक्त करणं आणि त्या माध्यमातून त्या काळापुरतं काम जे निभावून नेणं हे आवश्यक असतं आणि ते सरकार करत असतात. त्या पद्धतीने त्यांनी जो जी आर काढला होता तोही योग्य असेल. पण मग आत्ता जी भूमिका विरोधक घेत आहेत ती मात्र दुटप्पीपणाची आहे. कारण आपल्या काळामध्ये आपण सगळे निर्णय घेतले भरतीचे, कंत्राटी भरतीचे, आणि आता मात्र या सरकारने तोच निर्णय लागू ठेवला कायम, त्याच्यामध्ये काही बदल करून, आणि तो पोलीस दलापुरता घेतला. तर लगेच कसं महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये युवक कसे नाराज होणार आहेत हे सांगितलं जाते. त्यामुळे विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे आणि ही या निमित्ताने स्पष्ट झाली. आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की या सगळ्यांनी आपापल्या काळामध्ये कंत्राटी भरती लागू केली होती हे त्यांनी स्वतःहून जाहीर केलेलं आहे. वडेट्टीवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे, रोहित पवार सुद्धा म्हणतायत की हो आमच्या काळामध्ये होती, मग तेव्हा तुम्ही विरोध का केला नाहीत? याचा अर्थ तुम्ही कंत्राटी भरती लागू केली होती. वडेट्टीवार सुद्धा म्हणतायत की ती भरती लागू झाली होती, पण त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा त्याला का विरोध नव्हता, किंवा त्या काळामध्ये आम्ही अमुक अमुक पदांपुरतीच केली होती, तुम्ही मात्र जास्त पदांसाठी केलेली आहे. म्हणजे तुम्ही काही पदांसाठी ती भरती केली होती हे तुम्ही मान्य केलेलं आहे. तेव्हा या सगळे विरोधक आज जे काही कंत्राटी भरतीच्या विरोधात हाळी देत आहेत, आवाज उठवत आहेत, तो सगळा बनावट आवाज आहे. तो केवळ एक प्रकारचा दिखावा आहे की आम्ही कसं जनतेसाठी काहीतरी मोठा निर्णय घेतोय, मोठं पाऊल उचलतोय. प्रत्यक्षामध्ये त्यांना हा दुटप्पीपणा जो आहे तो त्यामुळे उघड झालाय. आणि फडणवीसांनी तो उघड केला असला तरी देखील ते पुन्हा एकदा विरोधक आपणच कसे खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यालाच गिरे तो भी तांग उपर असं म्हणतात. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुम्ही जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पण जाण्यापूर्वी एक आवाहन करतो, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला आमचा म्हणजेच न्यूज डंकाचा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. हा दसरा दिवाळी अंक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये याचं प्रकाशन होईल संध्याकाळी 5:30 वाजता. तेव्हा आपण या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा. पण ते उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला आमच्या या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक दिसतोय तिथे तुम्ही नोंदणी करा आणि या आमच्या कार्यक्रमाला जरूर या. त्याच्यामध्ये प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर जे प्रतिपक्ष या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजकीय विश्लेषण करतात, तर ॲनालायझरच्या माध्यमातून सुशील कुलकर्णी विश्लेषण करत असतात. या दोघांना या कार्यक्रमासाठी सुद्धा आमंत्रित केले. त्यांचाही महासंवाद होणार आहे. न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी त्यांच्याशी संवाद साधतीलच, पण सर्वसामान्य म्हणजे सगळ्याच त्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या लोकांना प्रश्नही विचारता येणार आहेत या मान्यवरांना. तेव्हा आपण या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं असं आवाहन करतो. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.